नमस्कार. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नवीन एक GR आलेला आहे. काय आहे हा GR हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहे. GRची तारीख आहे 23 एप्रिल 2025. राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबतचा हा नवीन GR आहे. प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी दिलेला आहे राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDAS+ या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इत्यादी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरणं, कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि धोरणांच्या आखणीकरता व अंमलबजावणीकरता अन्य माहिती जसे गावं, वाड्या, वस्ती यांचे ठिकाण म्हणजेच लोकेशन, लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, 2 शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे ही कमतरता भरून काढण्याकरिता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच MRSAC या संस्थेसोबत 4/2/25 रोजी करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे MRSACकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDAS+ या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती यांचे एकत्रीकरण करून सदरहू माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागात संबंधित विविध योजनांच्या आखणीकरता व अंमलबजावणीकरता होणार आहे. त्या अनुषंगाने सदरचा हा जो करारनामा आहे तो करण्यात आला होता. पुढे दिलेला आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौतिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता मोबाईल ॲप्लिकेशन महास्कूल GIS ॲप हे विकसित केलेलं आहे. 2 नंबर आहे सदर ॲपमध्ये शाळांना त्यांचा UDAS कोड किंवा UDAS+ मधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचा आहे. त्यानंतर शाळेची UDAS+ मध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे GIS लोकेशन, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड विथ टाईमस्टॅम्प कॅप्चर करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण 5 फोटो समाविष्ट करून शाळेने माहिती भरावयाची आहे. सदर माहिती संबंधित ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घ्यायची आहे. सदर माहिती संबंधित ॲपवर दिनांक 30 एप्रिल 2025 पूर्वी अद्ययावत करायला सांगितलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.